माण तालुक्यातील लोधवडे फाटा येथे आज सकाळी दूध वाहतूक करणाऱ्या एका गाडीने 2 दुचाकींना जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। अपघातानंतर संबंधित दूधगाडी काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन थांबली। या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती। घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दूध वाहतूक करणारी गाडी क्रमांक MH11DD 2811 ही म्हसवडकडून दहिवडीकडे येत होती। त्याचवेळी दहिवडीहून म्हसवडकडे जाणारा दुचाकी क्रमांक MH11X5771 तसेच तिच्या पाठोपाठ येणारी आणखी एक दुचाकी लोधवडे फाट्यावरून प्रवास करत असताना दूध गाडीने दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात दुचाकीवरील 5 जण जखमी झाले। जखमींमध्ये बेदाल येथील रहिवासी स्वप्नील संतोष दीक्षित, प्रथमेश दीक्षित आणि सौरभ दीक्षित यांचा समावेश असून उर्वरित 2 जखमी पळशी येथील रहिवासी आहेत। त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत। सर्व जखमींची प्रकृती गंभीर आहे। अपघातानंतर दूधगाडी काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात अडकून थांबली। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुढे हलवण्यात आलं आहे। दरम्यान लोधवडे फाटा हा परिसर अत्यंत धोकादायक असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले असून संबंधित विभागाकडून ठोस संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत। स्पष्ट इशारा फलक, वेग मर्यादा सूचना तसेच रस्त्याची सुधारणा तातडीने करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।